रामकृष्ण हरी. आमच्या शेजारी बघा, परवा एक जणांनी काय केलं, त्याच्या आईवडिलांचं पिंडदान नाशिकला जाऊन केलं. आणि जाताना ते फॅमिली खूप ट्रेसमध्ये होती, पण आल्यावर खूप फ्रेश होते. फ्रेश का असतील ते? सुटलो बाबा एकदाचा. सुटलो बाबा एकदाचा. मग तू कुठं गुंतला होतास? तर तो गुंतला होता हे त्याच्या मनाला माहीत असतं. जिवंतपणे आपण आपल्या आईवडिलांना किती त्रास दिला याचं कुठं लेखी टाकी लिहिलेलं नसतं, कुणाजवळ बोललेलं नसतं. म्हणजे कुणालाच या गोष्टी माहीत नसतात आणि त्याही बिचाऱ्यांनी निमूटपणे सगळं सहन केलेलं असतं आणि ते कुणाला सांगत नाहीत. उलट ते म्हणतात, तळहातानं चांद झाकता येत नाही. आपलेच आपल्याला उठल्यावरती कुणाजवळ दाद मागायची. आणि मग त्या गोष्टींचा सगळ्या मन जास्त ना, ते मन आपल्याला सतत असं ढुसण्यात येत राहतं, तुझं चुकले चुकले. आणि मग त्याच्यातून एक गोंडस विधी, ज्याचं नाव आहे पितृशांती, नाशिकला जाऊन करा. सगळ्यांचं एकच उत्तर असतं ठरलेलं. मग खरंच एक 7-8 हजार रुपये खर्च केले तर त्यातून मुक्तता मिळू शकते का आपल्याला? पिंडदान केलं, कावळा शिवला की सगळं आमच्या पाठीमागचं त्रास संपला, अशा आविर्भावात आपण असतो. एवढं सोपं आहे का या गोष्टी? म्हणून मला एकच सांगायचं आहे की जिवंतपणीच आपल्या आईवडिलांना जपलं पाहिजे. ते त्रास देतात नाही असं नाही, एका हातानं टाळी वाजत नाही. जो त्यांचा जो वयाचा जो आयुष्यमान जसं त्यांचं वाढलेलं असतं, तसं ते बऱ्याच गोष्टींमध्ये त्रासिक स्वभाव असतो किंवा जरा वेड्यासारखं करत असतात. त्याला अल्झायमर वगैरे म्हणतात. पण आपल्यालाही समजलं पाहिजे की त्यांच्या कलानं आपल्याला कसं घेता येईल, याकडं आपण थोडंसं लक्ष दिलं पाहिजे. एक कावळा असतो, कावळा, तो त्याच्या आईवडिलांना जपत असतो. त्याची बायको एक दिवस म्हणते, आज का काहीच घेऊन आला नाही हो? तो म्हणतो, नको, त्या आईवडिलांनी लय त्रास दिलता, आईवडिलांना लय त्रास दिलता त्या पोरांनी, त्यांचा धावा होता आज. अरे त्यांचं अन्न मी माझ्या आईवडिलांना जर चारलं तर मला पाप लागेल. म्हणून कधी कावळा शिवतो, कधी कावळा शिवत नाही. मग